अनेक आयोगांनी मराठा समाज हा कुठेही मागास नाही, पुढारलेलाच आहे। हे त्यांचं मागासले पण नाकारलेलं आहे, त्यामुळे त्यांचं आरक्षण नाकारलेलं आहे। असं असताना सुद्धा काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये झुंडशाही करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं गेलं। सरकारने लागलीच एक मराठा समाजाच्या आरक्षणाची उपसमिती नेमली गेली आणि ह्या उपसमितीने मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेटचा उपयोग करून एक GR काढण्यात आलेला आहे। खरं म्हणजे आरक्षण हे व्यक्तीला असतं, आरक्षण हे जातीला असतं, कुठल्या समूहाला नसतं। सरकारला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत। मराठा आणि कुणबी ही जात एक नाही असं कोर्टाने वारंवार त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे। आणि असं असताना सुद्धा मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली त्या ठिकाणी आरक्षण देण्याचा घाट सरकारने ज्या ठिकाणी घातला आहे त्यासाठीचा GR 2 दिवसापूर्वी त्यांनी काढलेला आहे। त्यामुळं OBC समाज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे। खरं म्हणजे आरक्षणाची पद्धत अशी आहे, राज्य मागासवर्गीय आयोग असेल, केंद्रातील मागासवर्गीय आयोग असेल, राज्य मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया राबवायची असते। परंतु या ठिकाणी सरकारने एक उपसमिती नेमली आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठवाड्यातील समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना OBC मध्ये समाविष्ट करून घेण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। हा प्रयत्न न्यायालयीन याच्यामध्ये किती टिकेल हा विषय पुढचा आहे। परंतु एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आज OBC समाज अनेक दिवसापासून उपसमिती नेमण्यासाठी त्यांना वारंवार सूचना करत होतं, परंतु OBC समाजाची उपसमिती त्यांनी नेमली नाही। आत्ता कुठेतरी OBC समाजाने या आरक्षणाविरुद्ध राज्यभर आंदोलन करण्यासाठी आवाज दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी उपसमिती नेमली। हीच उपसमिती अगोदर नेमली असती तर अनेक बाबींचा त्या ठिकाणी अभ्यास झाला असता। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आरोग्यविषयक, नोकरीविषयक अनेक बाबींचा त्या ठिकाणी अभ्यास झाला असता। परंतु OBC समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा नाही आणि दबंगगिरीवर मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये न्याय द्यायचा आणि OBCवर अन्याय करायचा असा घाट अनेक वर्ष आम्ही पाहत आलेलो आहोत। 1990ला महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग लागू झाला। मंडळ आयोग लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभर 1990लाच मंडळ आयोग अंमलबजावणी झाली। परंतु महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र आहे, परंतु या पुरोगामी राष्ट्रात 1994 उजाडलं मंडळ आयोगाची अंमलबजावणी करायला। इथंच लक्षात येतं की महाराष्ट्र मागे का याचा सरळ अर्थ सत्तेवर कोणी असो OBCवर अन्याय करायचा, मागासवर्गीयांनी अन्याय करायचा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र हे पुरोगामी आहे असं सोंग करायचं, हेच राज्यकर्ते आजपर्यंत करत आलेले आहेत। एवढा सगळ्यानंतर त्यानंतर सुद्धा OBCंना त्यातून मंडळ आयोगातून फायदा झाला का? शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या तिन्ही अंगातून पाहिलं, नोकरी या सर्व्हिस सेक्टर माध्यमातून जर पाहिलं तर खरं म्हणजे 15(4) आणि 16(4) ही दोन्ही कलमं केवळ आणि केवळ OBCंसाठी आहेत। परंतु OBCंचं 15(4) नुसार शैक्षणिक, सामाजिक मागासत्व त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे। 16(4) मधून सर्व्हिस सेक्टर हा विषय आहे। परंतु 94ला मंडळ आयोग लागू झाला, त्यानंतर 0 बजेट केला आणि 0 बजेट केल्यानंतर OBCची नाकाबंदी करून टाकली। OBCचा टक्का प्रशासनात वाढू नये, राजकीय याच्यामध्ये त्याला प्रतिनिधित्व मिळालं
तरी मागच्या दारातून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी स्थान द्यावं. अनेकविध ठिकाणी आम्ही पाहिलं. महाराष्ट्रात फिरत असताना अनेकविध माध्यमातून आंदोलनं करत असताना ज्यावेळी आम्ही राज्यकर्त्यांसमोर प्रश्न मांडले, एका राज्यकर्त्यांनी तर असं उत्तर दिलं की कशाला ओबीसी करत बसलाय. ओबीसींच्या मुली आम्ही मराठे करतो आणि जेव्हा आम्ही राजकीय याच्यामध्ये येतो तेव्हा ओबीसीच्या मुलींना निवडून आणून त्या ठिकाणी सभापती करतो, अध्यक्ष करतो, ओबीसीना बोंबलत ठेवतो. हे इतकी हिंमत गेले राज्यकर्त्यांची आणि ते चित्र आम्ही आज वारंवार पाहतो. आणि म्हणून मी तर म्हणेल, मनोज जरांगे पाटलांनी जे काय आंदोलन केलं मी तर त्याचे आभार मानेल. 1990ला सहजगत्या मिळाला मंडळ आयोग हा आमच्या ओबीसींना कळला नव्हता. ज्या दिवशी मनोज जरांगेंनी आंदोलन केलं त्या दिवशी खऱ्या अर्थाने आरक्षण काय आहे, आरक्षणाची आवश्यकता काय आहे, कारण आरक्षणामुळं सामाजिक उतरण कळते, आपला स्तर कुठं आहे तो कळतो. तो अजून आमच्या ओबीसींना त्याची जाणीव झाली नव्हती. पण मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन केलं त्यामुळं ओबीसी जागा झाला आहे आणि आता त्याला खऱ्या अर्थाने प्रवाह कळलेला आहे. म्हणजे महात्मा फुल्यांनी हंटर आयोगासमोर मागणी केली की ओबीसी समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. 1902ला छत्रपती शाहू महाराजांनी ते प्रत्यक्ष कृतीत उतरवलं, ओबीसीना आरक्षण दिलं आणि 1947चा भारत स्वतंत्र झाला. डॉक्टर बाबासाहेबांनी त्याला संविधानामध्ये रूपांतर केलं आणि खऱ्या अर्थाने ओबीसी आणि मागासवर्गीयांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं. 47ला स्वातंत्र्य मिळालं. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने पहिलं काम जर कोणासाठी केलं असेल तर ओबीसीसाठी केलं. परंतु आमच्या ओबीसींना आजपर्यंत बाबासाहेब कळले नव्हते. आत्ता कुठेतरी बाबासाहेब कळायला लागलेत. त्यामुळं आता आम्हाला लक्षात आलेलं आहे की आता हळूहळू ओबीसी समाजाला आरक्षणाची जी आवश्यकता काय आहे, ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण आहे त्याचे फायदे तोटे काय आहेत हे लक्षात येईल. आणि बाबासाहेबांच्या विचाराने, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने या महाराष्ट्रातला ओबीसी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीनं कार्य करायला त्या ठिकाणी सुरुवात करेल. त्याला त्यांची विचारधारा कळेल. त्यावेळेस खरं काय, आपला विकास कशामध्ये हे त्याला कळेल. आज ज्या पद्धतीनं राज्यामध्ये राज्यकर्ते काम करत आहेत, खरं म्हणजे मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. जरांगे पाटील जर पाहिला तर हा विस्थापित मराठा आहे. त्या ठिकाणी ओबीसी आमचे मोठ्या प्रमाणात विस्थापित आहेत आणि जे कोणी निर्णय घेत आहेत आज हे सगळे प्रस्थापित आहेत. प्रस्थापितांना राजकारण करताना एकच गोष्ट कळते की विस्थापित मराठे आणि विस्थापित ओबीसी यांच्यात कशी लावून देता येईल. कारण त्यांनी पाहिलं यापूर्वीची त्यांची भूमिका असायची हिंदू मुस्लिम दलित सवर्ण. आता दलितांच्याही लक्षात आलं, सवर्णांच्याही लक्षात आलं, हिंदूंच्या लक्षात आलं, मुसलमानच्या लक्षात आलं. मग आता पर्याय काय उरला? आता पर्याय एकच उरला की आता ओबीसी आणि मराठा. म्हणजे वर्षानुवर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे जे काही दलित पीडित समाज आहेत, विस्थापित समाज आहेत, मराठा समाजातला विस्थापित असेल, ओबीसीमधला विस्थापित असेल, यांना गुंतवलं आणि जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्या समाजातले, मग ते ओबीसीमधले प्रस्थापित असतील, जे मराठ्यांमधले प्रस्थापित असतील, हे मात्र गंमत बघत बसतील. कारण का, लढाया या खालच्या लोकांमध्ये होतील, आंदोलनं खालच्या लोकांमध्ये होतील, यांना काही देणं उरलेलं नाही. आणि त्यामुळं आम्ही साखळी उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला हा संदेश देऊ इच्छितो की राज्यकर्ते काय निर्णय घेत आहेत ते तुमच्या आमच्या किती हिताचं आहे याचा आपण अभ्यास करूया. त्या ज्या काही त्यांनी निर्णय घेतले असतील त्याचा आम्हाला किती फायदा होतो. कारण तुमची आमची गरजेची बाब आहे, ती गरजेची बाब पूर्ण करून देण्यासाठी ते पुढे येत नाहीत. 2004ला त्या ठिकाणी नचिपन आयोग नेमला. नचिपन आयोगाने स्पष्टपणे पहिल्याच वाक्यात सांगितलं की जर इंदिरासानी प्रकरणातलं 15 म्हणजे इंदिरासानी प्रकरणातलं जे हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं 50% सीलिंग जे आहे
ते असंविधानिक आहे आणि ते जोपर्यंत उठवत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणजे नचिपरण आयोग जो नेमला, पब्लिक ग्रीव्हन्सेस कमिटी नेमली, त्या पब्लिक ग्रीव्हन्सेस कमिटीने जे 27 खासदार होते त्यांनी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 50%ची जी भिंत आहे ही भिंत तोडली तर मराठ्यांचं सुद्धा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. 2004ला ज्या राज्यसभेच्या चेअरमनच्या पटलावर या आयोगाची माहिती त्या ठिकाणी ठेवलेली आहे, त्या पटलावर ठेवलेली माहिती आज 2025 उजाडलं, 21 वर्ष झाली, तरीसुद्धा राज्यकर्त्यांना जाग येत नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे, एक नचिपण आयोग लागू केला तर या देशातील प्रस्थापित आणि विस्थापितली दरी कमी होणार आहे आणि आरक्षणाच्या मर्यादेमुळं सगळ्यांना समान वाटा त्या ठिकाणी मिळू शकतो. ज्याची जितकी संख्या आहे, कर्पूरी ठाकूर यांचा जो फॉर्म्युला आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे त्यासाठी लागू होईल. हे सगळं क्लिअर कट असताना राज्यकर्ते मात्र या देशातील, या राज्यातील समाजाला वेडं बनवत आहेत. आता यापुढे भविष्यात आम्ही वेडं बनणार नाही, आम्ही तुमच्या मानगुटीवर बसू. जसा जरांगे पाटील मुंबईत येऊन तुमच्या मानगुटीवर बसला तसा ओबीसी समाजसुद्धा मुंबईत येऊन तुमच्या मानगुटीवर बसायला तयार आहे. आत्ता तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही न्याय दिला नाही तर तुम्हाला सुद्धा खुर्च्या खाली कराव्या लागतील. अशा प्रकारचं आवाहन आज मी या माध्यमातून करतो. याची सुरुवात जसं नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संविधान चौकामध्ये त्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे, तसंच जनजागृती व्हावी, सरकारला जाग यावी याकरता नागपूर ते शहापूरमध्ये आम्ही शिवतीर्थावर या ठिकाणी एका बाजूला संविधान चौक आहे, दुसऱ्या बाजूला शिवतीर्थ आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं, त्या ठिकाणी त्या शिवतीर्थावर आम्ही सुरुवात करत आहोत. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सगळ्यांना समान न्याय कसा मिळेल, दलित पीडितांना न्याय कसा मिळेल हे दाखवून दिलं, तिथून राष्ट्रीय ओबीसी नागपूरमधून हे सुरू आहे. नागपूर ते शहापूर ही जी लढाई आहे ही नागपूर ते शहापूर राहणार नाही, कारण का आता समृद्धी जोडलेला आहे. आता आम्हाला समृद्ध व्हायचं आहे, आम्ही आता गप्प बसणार नाहीत आणि समृद्ध होण्यासाठी आम्हाला भविष्यात त्या ठिकाणी आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या अनेक मागण्यांसाठी तुम्हाला अनेक वर्ष आम्ही उपसमिती नेमाला सांगत होतो की तुम्ही नेमली नाही. आत्ता तुमच्यावर दबाव आला, तुमच्या लक्षात आलं, बरं ती नेमली, पण त्या नेमलेल्या उपसमितीमध्ये सुद्धा जी काही नावं बघितली, त्या नावांचा हे बघितला तर असं लक्षात येतं की सर्वाधिक मोठा जो आगरी कुणबी ओबीसी समाज आहे, सर्वाधिक मोठा समाज आहे, या समाजातल्या लोकांना, आमदारांना किंवा मंत्र्यांना त्याच्यात फारसं प्रतिनिधित्व दिलेलं नाही. ज्यांची कमी संख्या आहे अशा आमदारांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे. काही ठिकाणी तर काही म्हणजे विचार केला तर त्याच्यामध्ये बावनकुळे साहेबांना त्याच्यात समावेश करून घेतलेला आहे. अतुल सावे ओबीसी मंत्री म्हणून घेतलेत, ठाण्यामधून आमचे गणेश नाईक साहेब घेतलेत, थोडीफार आमची बाजू मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्यांनी केलेला आहे. उर्वरित जर पाहिलं तर उर्वरित सदस्यांनी कधी मला आठवत नाही की अधिवेशनामध्ये ओबीसी बद्दल कधी ब्र शब्द काढला असेल. अशी माणसं त्याच्यामध्ये नेमलेली आहेत, अशी माणसं आम्हाला न्याय देतील असं वाटत नाही. त्यामुळं उपसमितीने त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या सर्वांगीण शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, आरोग्यविषयक असेल, या सगळ्या बाबीतून योग्य अभ्यास करावा आणि खऱ्या अर्थाने 52% जास्त संख्येने असणारा ओबीसी की ज्याची भागीदारी मोठी आहे, एखाद्या कंपनीमध्ये 51% शेअर ज्याचे असतात, ज्याचे शेअर 51%पेक्षा जास्त आहे तो कंपनीचा खऱ्या अर्थाने मालक असतो. परंतु आम्ही 52% आणि त्याच्यापेक्षा जास्त आहोत, पण आम्हाला आजपर्यंत कुठं स्थान नाही. आत्तापर्यंत आम्हाला तुम्ही न्याय दिलेला नाही. त्यामुळं आता आम्ही न्याय हिसकावून घेऊन त्यासाठी आम्ही या साखळी उपोषणाची या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवलेली आहे. हे कार्य जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असं आवाहन करतो आणि सगळ्यांना
जय ओबीसी म्हणतो. जय ओबीसी, जय ओबीसी. स्पीड न्यूज भारत.